नमस्ते, मी डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी. भारत हा जगाचा डायबिटीसचा कॅपिटल होत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट भारतात होऊ शकतात 2040 पर्यंत. आत्ता सध्या नंबर 2 वर आहोत आपण. मधुमेह हा आजार होतो कशामुळे? आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये तर होतंय, पण ही ग्लुकोज म्हणजे साखर पेशींच्या आतमध्ये जात नाहीये. म्हणजे रक्तातली साखर वाढत जात आहे, पण पेशींच्या आतमध्ये जात नाहीये. आता ही साखर पेशींच्या आतमध्ये न जाण्याचे 4 कारणं असू शकतात. त्याला आपण टाइप 1, टाइप 2, टाइप 3 आणि टाइप 4 डायबिटीस म्हणतो. टाइप 1 डायबिटीसमध्ये इन्सुलिन हार्मोन काम करू शकत नाही, त्यामुळे जात नाही. टाइप 2 डायबिटीसमध्ये इन्सुलिन हार्मोन बनलेला असतो, पण बनलेला हार्मोन व्यवस्थित काम करू शकत नाही, त्यामुळे टाइप 2 किंवा इन्सुलिन रेझिस्टंट डायबिटीस म्हणतात. टाइप 3 म्हणजे जेनेटिक फॉर्म्स आणि टाइप 4 म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारी शुगर. तर ह्या चारही प्रकारामध्ये वेगवेगळे दुष्परिणाम शरीरामध्ये होऊ शकतात. जरी वेगवेगळे दुष्परिणाम होत असतील तरीही आपल्याला प्रत्येक आजाराची ट्रीटमेंट वेगळी घ्यावी लागेल आणि याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू.